नमस्कार, मी प्राची घाणेकर. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये मेट्रो मार्गिका 2 देशभक्त नागा आचार्य उद्यान, डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाळे टप्पा 1चं लोकार्पण केलेलं आहे. तसंच या मेट्रोनं प्रवासही केलेला आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. मुंबईकरांना अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होतोय ही आनंदाची बाब आहे, अशा भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्ग 9 दहिसर पूर्व ते काशीगाव हा टप्पा 1 लोकार्पण केलाय. मुंबई सुसाट असं म्हणत दहिसर ते काशीगाव असा मेट्रो प्रवास करताना मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती आणि दिशा देणाऱ्या या प्रकल्पाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आलाय. ठाण्यामध्ये बोगद्याचं खोदकाम करणाऱ्या अवाढव्य टीबीएम अर्थात टनल बोरिंग मशीन यंत्राचं लॉन्चिंग सोहळा दिमाखामध्ये पार पडलाय. नायक आणि अर्जुना या नावाच्या टीबीएमचा वापर करून या बोगद्यांचं बांधकाम केलं जातंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचं वर्णन अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा असं केलेलं आहे. तसंच यामुळे 90 मिनिटांचा प्रवास आता अवघ्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून 2 समांतर बोगदे बांधले जातील, जे बोरिवलीला ठाण्यातील घोडबंदर रस्त्याशी जोडतील. या प्रकल्पाची वैशिष्ट्य पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारतातील सर्वात खोलवर असलेला शहरी बोगदा हा असणार आहे. प्रकल्पाची एकूण लांबी 11.84 किलोमीटर इतकी असेल, तर बोगदाची लांबी 10.25 किलोमीटर असणार आहे. तर प्रत्येक बोगदा हा 3 पदरी असणार आहे. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये संपूर्ण बोगदा जमिनीखालून जात असल्यामुळे त्याच्या जैवविविधतेवर कुठलाच परिणाम या बोगद्याच्या माध्यमातून होणार नाही. तरीही असा निर्णय करण्यात आलेला आहे की या बोगद्यांना ग्रीन बोगदे हे आपण करतो आहोत, म्हणून 11,000 वृक्ष जरी त्या ठिकाणी खालून चाललो असलो आणि वृक्ष कटिंग नसलं तरी 11,000 वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा प्रवास अधिक सुलभ करण्याच्या उद्देशानं पॉड टॅक्सी प्रकल्पाद्वारे कुर्ला रेल्वे स्थानक, बीकेसी आणि वांद्रे स्थानकांना प्रभावी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं. या प्रकल्पामुळे बीकेसी परिसरातील लाखो प्रवाशांना मोठा फायदा होणार असून मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरामध्ये हा प्रकल्प वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा क्रांतिकारक बदल घडवून आणेल, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. एकूण 22 स्थानकं आणि 8.8 किलोमीटर लांब असलेल्या पॉड टॅक्सीच्या पहिल्या टप्प्यात 3.36 किलोमीटर मार्गिका तयार केली जाणार असून त्यामध्ये 8 स्थानकांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये सुरू असलेल्या कोयना दौलत डोंगरी महोत्सव यशस्वी सांगता झालेली आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोयना नदीवरील सांगवड येथील मोठ्या पुलाचं, दौलत नगर येथील शिवदौलत स्टेडियम आणि महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथील संगीत कारंजे आणि लेझर शोचं तसंच स्वर्गीय शिवाजीराव देसाई स्मृती भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. सातारा जिल्ह्याला पर्यटन हब बनवण्यासाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. जागतिक आरोग्य दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्वपूर्ण अभियानाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि सशक्त करण्याचा संकल्प अधिक दृढ झालेला आहे. निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येक गाव सक्षम व्हावं यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. आणि या बातम्यांसह वेळ झालेली आहे महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.